नमस्कार. शेअर बाजारावर आधारित या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शेअर बाजार म्हटलं की अनेकांच्या मनात थोडी धाकधूक असते, नाही का? पण जर मूलभूत गोष्टी व्यवस्थित समजल्या तर हा प्रवास अगदी सोपा आणि रंजक होऊन जातो. आज एका शेअरचं जीवनचक्र नेमकं कसं असतं हे अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. चक्क 50%. होय, अलीकडेच आलेल्या LG कंपनीच्या IPOने सुरुवातीच्याच काळात तब्बल 50%चा घसघशीत नफा मिळवून दिला. हा आकडाच सांगतो की आजच्या या विषयाची माहिती असणं किती फायद्याचं ठरू शकतं. बाजारात अशा संधी येतच असतात, फक्त त्या ओळखण्याची अचूक दृष्टी हवी. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला, तो म्हणजे सिक्युरिटी मार्केट, शेअर बाजाराचा मूळ पाया. तर या सिक्युरिटी मार्केटचे प्रामुख्याने दोन अत्यंत महत्त्वाचे भाग पडतात. पहिला भाग आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मार्केट. शेअरची संपूर्ण देवाणघेवाण कशी चालते हे समजण्यासाठी याच दोन बाजारांची ओळख असणं खूप गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रायमरी मार्केट आणि त्यातील IPO प्रक्रिया. IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी नवी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स घेऊन शेअर बाजारात प्रवेश करते, तेव्हा ती गुंतवणूकदारांकडून भांडवल गोळा करते आणि त्या पैशांच्या मोबदल्यात कंपनी स्वतःचे शेअर्स लोकांना विकते. अधिकृतपणे बाजारात उतरण्याचा आणि थेट पैसा उभा करण्याचा हाच तो मुख्य मार्ग आहे. ही सगळी प्रक्रिया अगदी 3 सोप्या टप्प्यात समजून घेता येते. पहिल्यांदा कंपनी बाजारात प्रवेश करते, त्यानंतर गुंतवणूकदारांकडून भांडवल जमा करते आणि शेवटी त्या पैशांच्या बदल्यात शेअर्सचं वाटप करते. हे सगळे व्यवहार थेट कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यातच होतात. आता पाहूया तिसरा भाग. मगाशी उल्लेख केलेला LGचा IPO हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वीच हा LGचा IPO बाजारात अगदी यशस्वीरित्या लिस्ट झाला आणि पाहता पाहता सुरुवातीला ज्यांनी यात पैसे गुंतवले होते त्यांना प्रचंड मोठा परतावा मिळाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रायमरी मार्केटमध्ये योग्य वेळी सहभाग घेतल्यास किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. हीच तर या बाजाराची खरी ताकद आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे बरं का. या संपूर्ण IPO प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर डीमॅट अकाउंट असणं अगदी सक्तीचं आहे. त्याशिवाय IPOसाठी अर्ज करताच येत नाही. या अकाउंटबद्दल पुढे कधीतरी आपण सविस्तर चर्चा नक्की करूया. आता पाहूया चौथा आणि शेवटचा टप्पा, तो म्हणजे सेकंडरी मार्केट आणि तिथली खरेदी विक्रीची प्रक्रिया. आता या दोन बाजारांमधला फरक अतिशय स्पष्ट आहे. प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी थेट गुंतवणूकदारांना शेअर्स विकून भांडवल उभारते, पण सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा कोणताही थेट संबंध नसतो. इथे आधीपासूनच अस्तित्वात असलेले शेअर्स गुंतवणूकदार आपापसात खरेदी आणि विक्री करत असतात. इथली साखळी खूपच रंजक आहे. सुरुवातीला कंपन्या मोठ्या गुंतवणूकदारांना शेअर्स विकतात, मग त्यांच्याकडून ते शेअर्स इतर खरेदीदारांपर्यंत पोहोचतात. थोडक्यात काय तर सर्वसामान्य गुंतवणूकदार रोजचे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार करतात ते सगळ्याच्या सगळे याच सेकंडरी मार्केटमध्ये घडत असतात. प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटचा हा संपूर्ण प्रवास पाहिल्यानंतर आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण सिक्युरिटी मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी खरंच तयार आहोत का? बाजाराची ही रचना समजून घेणं ही केवळ एक सुरुवात आहे. आता पुढचा व्यवहार थेट कंपनीसोबत करायचा की इतर गुंतवणूकदारांसोबत यावर नक्की विचार व्हायला हवा. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा.